नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या माझ्या GST क्लासवर। आज आपण 5व्या वर्गाचा जो 5वा चॅप्टर आहे ना, नवोदय आणि स्कॉलरशिपसाठी जो उपयुक्त आहे तो समजून घेणार आहोत, पाहणार आहोत त्याच्यावरचे प्रश्न। ठीक आहे, सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आणि माझ्याकडे इकडे लक्ष देणार, कळलं? हां, काय म्हणते 5व्या चॅप्टरचं नाव काय? मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे। काय नाव आहे? मोठ्यात मोठी म्हणजे लार्जेस्ट संख्या, मोठी संख्या, आणि लहानात लहान संख्या तयार करणे। मग अतिशय सोपं आहे। काय होईल या चॅप्टरमध्ये? आपल्याला काही अंक दिलेले राहतील। सपोज अंक आहेत माझ्याकडे 8, 3, 2, 5, 7, 6। किती अंक आहेत टोटल? 6। 1 2 3 4 5 6 6 अंक दिलेले आहेत आणि आपल्याला म्हणेल 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या बनवा। मोठ्यात मोठी संख्या बनवा, किंवा म्हणू शकते लहानात लहान 6 अंकी संख्या, 6 अंकी संख्या। ठीक आहे, तर कशी बनवायची? हे अंक दिलेले राहतील, या अंकांचा वापर करूनच आपल्याला बनवायचा आहे। तर कशी बनली असती? जेव्हा पण आपल्याला मोठ्यात मोठी बनवावं म्हटलं, मोठी बनवायची आहे, लार्जेस्ट, तर आपल्याला लावायचा आहे उतरता क्रम। या अंकांचा कोणता क्रम लावाल? बरोबर। म्हणजे पहिली संख्या काय बनली असती? पहिला अंक कोणता आला असता? मग आला असता, बनली मोठी संख्या। अरे बनली का? मग शेंडे उभा होईल, वाचून दाखव या संख्येला मराठीत। मराठीतले पाढे पाठांतर नाही केलं अजूनपर्यंत? आता सांग ना, किती होते लिहिलेले? 76,532 1 ते 100 मराठीतले पाढे वाचा म्हटलं। हां, दररोज वाचन करा, दररोज 61, 62, 63 असे वाचायचे दररोज। अरे का म्हटलं? इंग्लिशमध्ये वाचून दाखव तू। काहलकर कोण? हां हां हां, ठीक आहे, शिकला होता आपण चॅप्टर हा वाचन। अरे वाचता येते तुला? वाचता येतात का रे इंग्लिशमध्ये? हां हा, वाचता येईल का? किती लिहिलेला आहे वाच बरं। हां 500। हां, आता बघा, जेव्हा लहानात लहान संख्या बनवायची आपल्याला, लहानात लहान 6 अंकी म्हटलेलं आहे। 6 अंक आहेत तर 6 अंकी म्हटलेलं आहे। ठीक आहे, मग दुसरा बी सांगतो पद्धत। हां, तर 6 अंकी संख्या बनवायची आहे, तर मग लहानात लहान जेव्हा बनवायची आहे तर पहिले लहान, मोठ्यात मोठी बनवायची आहे तर पहिले लहानात लहान बनवायची आहे तर पहिले, म्हणजे काय आलं असता? समजलं? हां, आता वाचून दाखवा किती लिहिलेलं आहे इंग्लिशमध्ये। हां 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 678। गुड, समजलं का सगळ्यांना? हां, पण सपोज तुम्हाला अंक दिलेले आहेत 6 आणि तुम्हाला म्हटलं की बा 7 अंकी बनवा, 7 अंकी मोठी, आणि इकडे म्हटलं की बा 7 अंकी
लहान हेच अंक वापरून. तर आणि सगळ्या अंकांचा वापर झाला पाहिजे असा मी म्हटलं. तर कोणाला रिपीट कराल? यस, मोठी बनवायची आहे तर मोठ्याला रिपीट करायचं. तर मोठा कोण आहे? तर 8ला लिहायच्या 2 वेळा, बाकी सगळ्यांना समजलं का? रिपीट कोण झाला? कळलं? आणि लहान बनवायची असेल, 6 अंक दिलेले आहेत ना, 7 अंकी बनवायचे तर रिपीट करावं लागेल एकाले. आता कोणाला कराल? 2 असा सोप्पासा चॅप्टर आहे हा. ओके. मग आता याच्यामध्ये सपोज 8 अंकी म्हणलं नसतं, 8 अंकी तर 8 किती वेळा आला असता? पण त्या प्रश्नामध्ये म्हटलं नसतं की एका अंकाला 2च वेळा रिपीट करू शकता, 1च वेळा रिपीट करू शकता, म्हणजे 2च वेळा लिहू शकता एका अंकाला. तर आता काय आला असता? मोठी आली 8 अंकी मोठी. 8 8 समजलं? एक वेळाच रिपीट म्हटलं आहे. आणि लहान म्हटलं असतं तर 2 2 3 3 5 6 7. समजलं? हां. आता हा तर जमून जाते. पण मग अशाच संख्येमध्ये काय येते कधी कधी? 0. काय येते? 0. सपोज आपल्याला अंक दिलेले असतील आता 0 6 5 3 1 आणि म्हणेल 6 अंकी मोठी बनवायची आहे. 6 अंकी मोठी संख्या. अंक दिलेले आहेत 5. अंक दिलेले आहेत, दिसते का इथून? नाही, तिकडे बसायच्या दिसत नसेल. हां, अंक दिलेले आहेत 5 आणि 6 अंकी बनवायची आहे. सांग बरं काय येईल? डबल 6 5 हे भरपूर 3 1 0. बरोबर आहे की नाही? आणि लहान बनवायची होती म्हणून 0ला शेवटी घेतलं. बरोबर आहे. पण सॉरी, मोठी बनवायची होती म्हणून. लहान बनवायची असती तर असा लिहिलं असतं का? 0 0 1 3 5 6. हां, रिपीट कोण होईल पहिले ते सांगा पहिले मला. 1 रिपीट होईल का? 1 रिपीट होईल का 0 रिपीट होईल? कोणाकोणाला 0 वाटते? यस, 0ला रिपीट करायच्या, 1ला नाही. तर मग ह्या 0ची काही किंमत आहे का असं? आता या 1ला काय घ्या इकडे आणि बाकीचे इकडे सरकवून टाका. म्हणजे काय झालं असता? 1 0 0 3 5 6. बघा बनली की नाही? समजलं? अरे कळलं? झाला हा चॅप्टर. हा चॅप्टर झाला. कोण सोडवल मग? बनवता येईल? सोडवला? गुड. कोण सोडवला? मग त्याच्यासाठी वाचता आल्या पाहिजे आपल्याला प्रश्न, आहे का नाही? प्रश्न वाचता आला तर स्वाध्याय या चॅप्टरचा कोण सोडवल? सोडवाल? वाढू समोर मी 6 अंकी संख्यांच्या उतरता क्रम व तुलना, संख्यांच्या चढता क्रम व उतरता क्रम व तुलना. जमल का? ती एक्सरसाइज घ्यायला लागेल त्याची. भारी आहेत का काही? नाही ना? सगळे सोपी आहेत. नियम हाच वापरायचा असा.
मोठ्यात मोठी बनवायची आहे तर मोठ्याला रिपीट, लहानात लहान बनवायची आहे तर बरोबर. चलो समोर वाढेंगे फिर. नेक्स्ट चॅप्टर कोणता आहे आपल्याजवळ? चढता उतरता क्रम, संख्यांचा चढता उतरता. इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला? असेंडिंग ऑर्डर and descending ठीक आहे. चढता आणि इकडे देन. आता इकडे लक्षात ठेवायचा चढता क्रम उतरता क्रम लावते. चढता क्रम, हे बाबू लक्ष कुठं आहे? सरळ बस. चढता क्रम म्हणजे पहिले लहान संख्या येईल, मग तिच्यापेक्षा मोठी, मग तिच्यापेक्षा मोठी, मग तिच्यापेक्षा बरोबर. आणि उतरता क्रमामध्ये पहिले मोठी, मग लहान, मग बरोबर. आता साध्यावाल्या संख्या तर तुम्हाला जमूनच जातील, आहे का नाही? आता मला सांगा, या मी 2 अंक लिहितो इकडे. कोण मोठी आहे दोघांपैकी? कोणाकोणाला वाटते हे मोठी आहे का हे मोठी आहे? हे मोठी कोणाकोणाला वाटते? कोणाकोणाला हे मोठी वाटते? तर मोठी आहे बेटा ही. का बरं? पाय दिसायला तुला ही मोठी दिसत आहे, पण पॉइंट आला इथं. काय आला? पॉइंट. इथं बी काय आहे? आता बघ, अशा वेळेस आपल्याला कंपॅरिझन करायला थोडंसं काय होते? प्रॉब्लेम होते. कोण मोठी ना कोण छोटी म्हणून. अरे बरोबर बरोबर. तर काय करायचं? पॉइंट नंतर इकडे किती अंक आहेत? मोजा. 1 2 3 4 5 अंक आहेत की नाही? तर इकडे पण 5 अंक बनवायचे. कसे बनवायचे? शून्य वाढवायचा. 3 झाले, 1 2 3 आता पहा बरं, विदाऊट पॉईंट पहा, विदाऊट पॉईंट. तर या शून्यांची काही किंमत राहिली नसती, म्हणजे हा झाला असता 189. पण हा विदाऊट पॉईंट लिहिलो असतो तर किती झाला असता? कोणता मोठा दिसून राहिला? समजलं? तर पॉईंटवाल्यांचा थोडासा भागाकार आपल्याला म्हणजे तुलना करणं थोडासा काय होते? कठीण. त्यानंतर फ्रॅक्शनची तुलना आली तर शिकवला? नाही शिकवला? नाही शिकवला. तेव्हा बेसिकमध्ये येते नाही. फ्रॅक्शन आला. आता म्हणते की कोणता फ्रॅक्शन मोठा आहे यांच्यापैकी. तर बघा कसा करायचा? याचा गुणाकार इकडे आणि याचा गुणाकार इकडे. 7 त्रिक आणि इकडे 21 आणि कोण लहान दिसत आहे? हा लहान दिसत आहे 21. तर इथं पण कोण लहान राहील? 3/5. इथं पण कोण लहान राहील? 3/5 लहान होऊन जाईल. 11/7 का होऊन जाईल? कळलं? तर याच्यामध्ये तसे आहेत का? पहिले पाहू द्या मला की फ्रॅक्शनवाल्या चॅप्टरमध्ये शिकवायचे. फ्रॅक्शनवाल्या चॅप्टरमध्ये शिकवायचे. ठीक आहे. त्यानंतर लक्ष द्या. सपोज हा अर्थ समजून घ्या चिन्हांचा. सपोज मी लिहिलं ए आणि हा चिन्ह लिहिला ग्रेटर दॅनवाला आणि बी. याला वाचन कसं करू आपण? ए ग्रेटर दॅन, ए ग्रेटर दॅन बी.
का बरं म्हटलं तर बघा मोठा भाग कोणीकडे आहे, हा मोठा तोंड कोणाकडे आहे, ए कडे, असं आहे ना. तर मोठा तोंड कोणाकडे आहे, ए. फेकून मारीन लक्ष नाही दिलीस तर. इकडे लक्ष दे नालायक. हां ये मोठा शेंडे का करून राहिला यार तुम्ही, 5वी वालेने एवढं दिमाग खराब करता माझा. मी जेव्हा शिकवत राहतो तेव्हा पन्ने पलटवणे, पेनासोबत खेळणे हे धंदे बंद करा. केव्हा करता बंद, ते रुमालीसोबतच खेळून राहिली आहे म्हणतो ना. का मंद बुद्धीचे लोक भरलेले आहेत इथं. डोक्यावर पडला होता का डोकसा तुमच्यावर पडला होता, हां सांग ना. डोकसा पडला होता तुमच्यावर. ए ग्रेटर दॅन बी म्हणजेच ए हा बी पेक्षा मोठा. आणि जर असं असतं तर ए स्मॉलर दॅन, ए हा बी पेक्षा लहान, बरोबर. आणि असं असतं तर समान, बरोबर. ए इक्वल टू बी, ए इक्वल टू याचा अर्थ काय होईल मग सांगा बरं. याचा अर्थ काय होईल, इथं बघा एक इक्वल टू पण दिसत आहे आणि स्मॉलर दॅन पण दिसत आहे. तर याचा अर्थ होते की ए हा बी एवढा बी राहू शकते किंवा बी पेक्षा लहान, मोठा राहील का. याचा अर्थ काय झाला समजला का तुम्हाला. ए हा बी एवढा किंवा त्यापेक्षा लहान आहे. मग असा असता तर ए हा एक तर बी एवढा पाहिजे किंवा त्यापेक्षा मोठा. याची गोष्ट चालू आहे ना. तर ये एक तर मोठा बी राहू शकते किंवा त्याच्या इक्वल राहू त्यापेक्षा मोठा आहे. समजलं. तर असे 5 नियम थोडेसे आपल्याला माहीत पाहिजे. मग प्रश्न असतील याच्यावर आधारित. पहा बरं. नमुना प्रश्नामध्ये काय म्हणते. 7 अंकी सर्वात मोठ्या संख्येतून 6 अंकी सर्वात लहान संख्या वजा केल्यास मिळणारी संख्या पुढीलपैकी कोणती असेल. तर 7 अंकी पहिले पहा नमुना प्रश्नामधला. 7 अंकी मोठी. 7 अंकी मोठी कोणती झाली असती. मी ज्याला विचारील तोच सांगेल. हां बोरकर. 7 अंकी मोठ्यात मोठी संख्या. 1 अंकी मोठी संख्या कोणती आहे. तुम्हाला विचारलो का. 1 अंकी मोठी संख्या. 2 अंकी मोठी संख्या 99. 3 अंकी मोठ्यात मोठी. 4 अंकी. तर म्हणजे 9 मला किती वेळा लिहायला लागल. 7 वेळा. किती वेळा झाला. मग काय म्हणते. मोठ्या संख्येतून 6 अंकी सर्वात मोठी संख्या. 6 अंकी. 6 अंकी मोठी कोणती आली असती. 9 9 9 9 9
वजा केल्यास मिळणारी संख्या पुढीलपैकी कोणती? 0 वजा म्हणजे सबट्रॅक्ट करायचं आहे. 6 झाला असं समजा. समजलं? मग पुढील संख्या उतरत्या क्रमाने मांडायच्या आहेत. जमेल? मग ह्या संख्या चढत्या क्रमाने लिहायच्या आहेत. आता इथून थोडासा ब्लर झालेला आहे फोटो, तर सोडवू शकता ना तुम्ही. मग 9वा प्रश्न बघा इथं. जसा जर ह्या रिकाम्या संख्या, इथं रिकामी जागा आहे, ह्या संख्या चढत्या क्रमाने लावल्या असतील तर चौकटीत पुढीलपैकी कोणती संख्या येऊ शकते? म्हणजे ह्या चढत्या क्रमाने आहेत म्हणजे तर याच्यापेक्षा मोठी येईल आणि हिच्यापेक्षा काय लहान. हिच्यापेक्षा मोठी, हिच्यापेक्षा कोणती आली असती मग? 99,341 आहे तर त्याच्यापेक्षा मोठी 99,937 आली असती. जमेल? इथं पुन्हा 9,09,900 लिहिलेला आहे या बाजूला. इथं काय लिहिलेलं आहे? 9,09,090. तर कोणती मोठी आहे? हा अंक सारखाच आहे, काटायचं नाही म्हणजे कम्पेअर करतो. इथं पण 9,000, तिथं पण 9,000 राहिला. इथं 900 नाही, इथं का राहिला? कोणता मोठा असता? सरळ बस, सरळ बस, सरळ बस. हा मोठा राहिला असता तर काढू शकता की नाही? मग स्टारच्या जागी कोणता अंक असेल म्हणजे अगर हा मोठा असेल तर इकडचा नंबर मोठा पाहिजे, बाकी नंबर सारखेच आहेत. इथं 6 आहे तर इथं का पाहिजे? अशा प्रकारे सोपी 6 हे दोन्ही चॅप्टर होते बरोबर आपले. आता समोर जो चॅप्टर पाहणार आहोत हा मेन आहे 7वा. बंद कर बरं तो. किती मिनिटाचा बनला तो?